वेलकम ऑल. मी डॉक्टर बी शितोळे, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर. शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, या शैक्षणिक वर्षामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविल्यामुळं आपल्याला फेस टू फेस संवाद साधता आला नाही. प्रथम वर्षासाठी वेगवेगळ्या शाखांमध्ये, विज्ञान शाखा, कला शाखा आणि वाणिज्य शाखेमध्ये विभिन्न प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस चालवले जातात. गतवर्षी महाविद्यालय ऑटोनॉमस झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना विशेष अशा प्रकारचं कौशल्य देणाऱ्या कोर्सेसवर अधिक भर देण्यात आला आणि याचाच एक भाग म्हणून BCom भाग 1 या वर्गासाठी रिटेल मार्केटिंग हा शॉर्ट टर्म कोर्स आपण सुरू केलेला आहे. मित्रहो, जेव्हा आपण ट्रॅडिशनली सर्व विषयांचा अभ्यास आज करतो आहोत, BCom पूर्ण करतो, BA पूर्ण करतो, BSc पूर्ण करतो, पण पदवी घेतल्यानंतर जेव्हा आपण प्रत्यक्ष रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. ही जी समस्या आहे ती समस्या येऊ नये, एखादं कौशल्य आपल्याकडं असावं, एखाद्या विषयाचं विशेष ज्ञान प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आपल्याला मिळावं, या उद्देशानं महाविद्यालयात या शॉर्ट टर्म कोर्सेसचा जो प्रात्यक्षिक बेस्ड किंवा प्रात्यक्षिकाभिमुख जो भाग आहे तो सर्व विद्यार्थ्यांना शिकविला जातो. रिटेल मार्केटिंग हा विषय तुमच्या तसा परिचयाचा आहे, कारण आपण आपल्याला लागणारी प्रत्येक वस्तू रिटेल शॉपमध्ये जाऊन खरेदी करतो. घराजवळ रिटेल शॉप असतं. एखादी पेनची रिफिल असेल, आईवडिलांनी सांगितलेला किराणा असेल, अगदी हातरुमाल असेल, सॉक्स असेल, तर या गोष्टी आपण रिटेल शॉपमध्ये जाऊन खरेदी करतो. या पलीकडं रिटेलच्या बाबतीमध्ये आपल्याला काही फारसं ज्ञान असत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण देशाच्या अर्थव्यवस्थेचा जर सखोल अभ्यास केला तर रिटेल मार्केटिंग, किंवा ज्याला आपण मराठीमध्ये किरकोळ विपणन असं म्हणतो, किरकोळ व्यवसाय असंही म्हणता येईल आपल्याला, किंवा प्रत्यक्ष ग्राहकाशी फेस टू फेस ज्या व्यवसायाचा संबंध येतो, अशा प्रकारचा व्यवसाय त्याला रिटेल मार्केटिंग किंवा रिटेल सेलिंग अशा कुठल्याही नावानं संबोधलं तरी चालेल. पण रिटेल मार्केटिंग असं आपण काय म्हणतो आहे, कारण याची व्यापकता मोठी आहे आणि रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून रिटेल मार्केटिंग हे फार मोठं क्षेत्र आहे. कारण आज आपण बघतो, अगदी छोट्या छोट्या गावामध्ये जरी आपण बारकाईनं पाहिलं तर अनेक प्रकारची दुकानं आपल्याला बघायला मिळतात. अगदी छोट्या पानाच्या दुकानापासून, पान टपरी म्हणतो आपण त्याला, इथंपासून ते
अगदी एखादा शेतकरी कुटुंबातला माणूस भाजी विकतो, दूध विकतो, हा रिटेलिंगचाच एक प्रकार आहे. आणि म्हणून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून रिटेल व्यवसाय किंवा रिटेल मार्केटिंग, रिटेलिंग किंवा किरकोळ विपणन या गोष्टी महत्त्वपूर्ण मानल्या पाहिजेत. यासाठी रिटेल मार्केटिंग म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते असतात, त्याच्यासाठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत आणि मार्केटिंगच्या ज्या विभिन्न बाबी आहेत याच्यावर आपण प्रकाश टाकतोच, पण त्याचबरोबर तुम्हाला या कोर्सद्वारे प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं, प्रात्यक्षिक अशा प्रकारचं शिक्षण मिळावं, प्रात्यक्षिक स्वरूपातलं शिक्षण मिळावं, ही याच्या पाठीमागची भूमिका आहे. यासाठी आपण विभिन्न प्रकारच्या रिटेल शॉप्सना किंवा मॉल्सना वगैरे भेटी देत असतो. तशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं असतं. यावर्षी आता कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशनमुळं या गोष्टी केव्हा शक्य होतील त्याची आपण वाट बघूया. पण मार्केटिंगमध्ये शिकायचं काय, कारण आता आपल्याला आता आपण कॉमर्स विभागाला 4 लोक आहेत आणि हे 4ही जण वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम, वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी तुमच्यासमोर आणतील. परंतु याचा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे, याचा विचार किंवा काय नेमकं आपण याच्यातून शिकायचं आहे, ही भूमिका मी तुमच्यासमोर मांडतो आहे. यामध्ये रिटेल मार्केटिंगची व्याख्या किंवा ज्याला कन्सेप्च्युअल बॅकग्राऊंड म्हणतो आपण, थेरॉटिकल बॅकग्राऊंड जो आहे तो बघायचाच आहे आपल्याला. पण याचं महत्त्व किती आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, ग्रामीण भागातल्या रोजगाराभिमुखतेमध्ये, ग्रामीण भागातल्या किती आउटलेट्स ग्रामीण भागामध्ये सुद्धा रिटेलिंगच्या आहेत, याचाही विचार आपल्याला बारकाईनं करावा लागेल. टाईप्स ऑफ रिटेलिंग अँड रोल ऑफ रिटेलिंग इन एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट, ज्याला आपण म्हणतो की रिटेलिंगचे कोणकोणते प्रकार आहेत, रोजगार आणि स्वयंरोजगार या दृष्टिकोनातून या किरकोळ विपणन किंवा रिटेलिंगची भूमिका काय असावी किंवा काय आहे, या विषयामध्ये आपल्याला प्रकाश टाकता येईल. मुख्यत्वे रिटेल शॉप्स इन विलेजेस, वेगवेगळ्या खेड्यांच्यामध्ये विभिन्न प्रकारची किरकोळ व्यवसाय करणारी दुकानं आपल्याला बघायला मिळतील. यामध्ये रिटेलिंग हे ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसचं सुद्धा रिटेलिंग मोठ्या प्रमाणात होतं. मग फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, मिल्क असेल आणि विभिन्न प्रकारची जी अन्नधान्यसुद्धा, कडधान्यसुद्धा ग्रामीण भागामध्ये ॲग्रिकल्चर प्रोड्यूस म्हणून रिटेलिंग स्वरूपात काही स्वतः प्रोड्युसर म्हणजे शेतकरी हे रिटेलिंग करतात. परंतु रिटेलिंगचं त्यांना सायंटिफिक नॉलेज असेलच असं नाही. मग जेव्हा आपण शेतकऱ्यांची मुलं म्हणून याच्याकडं बघूया, तेव्हा आपल्याला थोडंसं शास्त्रीय अशा प्रकारचं ज्ञान मिळेल आणि हे जे रिटेलिंग आहे किंवा हे जे विपणन आहे, किरकोळ विपणन जे आहे, ग्राहकासमोर आपण विकण्याचं विपणन जे आहे, याच्याबद्दलची माहिती आपल्याला अधिक सखोल मिळू शकते आणि अधिक शास्त्रीयदृष्ट्या हा व्यवसाय आपल्याला करता येतो. हा भाग महत्त्वाचा. त्यानंतर मॉलची संस्कृती अलीकडे मोठ्या प्रमाणात येते. मॉलमध्ये सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु मॉल हा पॉप्युलर होण्याची कारणं काय आहेत, त्याची इंटरनल डिस्प्लेची पद्धत काय असते किंवा इंटरनल जे स्ट्रक्चर आहे ते कशा प्रकारचं असतं, प्राइसिंग कोणत्या प्रकारे होत असतं, त्याची मांडणी कोणत्या प्रकारे होत असते, याचाही विचार आपल्याला प्रत्यक्ष भेट देऊन हे त्या गोष्टी आपल्याला तिथं पाहता येतील. ऑनलाईन रिटेलिंगच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी आपण आज बघतो आहोत. झोमॅटो आहे, अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, अशा अनेक गोष्टी किंवा अनेक आउटलेट्स या ठिकाणी ऑनलाईन मार्केटिंगच्या आपल्यासमोर अवेलेबल आहेत. आणि मुख्यत्वे यूथ हे रोजगार मिळवण्यासाठी पात्र ठरतात आणि युवकांच्यासाठी या मोठ्या रोजगारांच्या संधी या ऑनलाईन रिटेलिंगनंसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहेत. परंतु त्याचंही कौशल्य काय आहे हेही शिकणं हे तितकंच महत्त्वाचं आपल्याला इथं ठरू शकतं. त्याच्यानंतर स्किल्स अँड टॅक्टिक्स यूज्ड इन द रिटेलिंग
कौशल्य वेगळ्या प्रकारचे किंवा टॅक्टिक्स वेगळ्या प्रकारचे व्यूहरचना असतील, युक्ती प्रयुक्ती असतील, ह्या कोणत्या प्रकारे वापरल्या जातात रिटेलर्सकडून, याचाही अभ्यास आपल्याला सखोलपणे करावा लागेल. कारण का, ती कौशल्य आत्मसात केल्यानंतर अगदी साधी गोष्ट आहे. अनेक वेळेला आपण बघतो की उत्पादनं दोन्ही सारखीच असतात, गुणवत्ता दोन्हीची सारखीच असते, परंतु एखाद्या रिटेलरचा उठाव मालाचा मोठ्या प्रमाणात होतो आणि दुसरा रिटेलर हा तितकासा ग्राहकांचा प्रतिसाद मिळवू शकत नाही. त्याला कारण असतं तिची जी कौशल्य आहेत ती कौशल्य इथं महत्त्वाची ठरतात. तर ती कोणकोणत्या प्रकारची कौशल्य आहेत याचाही विचार आपल्याला या रिटेल मार्केटिंगमध्ये किंवा किरकोळ विपणन या विषयामध्ये सखोलपणे शिकता येईल आणि तशा प्रकारचं प्रॅक्टिकल आपण त्या वेळेला देणार आहोत. आणि त्या प्रॅक्टिकल नॉलेजमुळं आपल्याला आपल्या कौशल्यामध्ये अधिक भर पडेल हे निश्चितपणे मला सांगावंसं वाटतं. त्यानंतर रिटेलिंगचा महत्त्वाचा जो भाग असतो तो प्राइसिंगच्या बाबतीमध्ये. कारण आज रिटेलिंगमध्ये प्राइसिंग किंवा वस्तूची किंमत जेव्हा आपण निश्चित करतो आहोत तेव्हा अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये मुख्यत्वे मालाची हाताळणी असेल, पॅकिंग असेल, मांडणी असेल, वेस्टेज असेल, वाहतूक व्यवस्था असेल आणि ते कोणत्या स्वरूपातलं आहे, किती दिवस टिकणार आहे, अशा अनेक गोष्टीचा बारीक सारीक विचार करून त्या वस्तूची किंमत निश्चित केली जाते. रिटेलर्सकडून वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट दिले जातात, सूट दिली जाते, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स दिले जातात, एकावर एक फ्री, बाय 2 गेट 3 अशा प्रकारे रिटेलर्स वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या राबवत असतात. तर त्या योजना कोणत्या वस्तूसाठी आणि का राबवणं गरजेचं आहे, प्रत्येक वस्तूसाठी ही योजना राबवलीच पाहिजे का, आणि ती कोणत्या क्षणी राबवली पाहिजे, कोणत्या वेळेला विशिष्ट ऑफर दिली पाहिजे, फेस्टिवल्स किंवा ऑफ सीझन्स याच्यामध्ये फेस्टिवल्सला किती किंमत असावी, ऑफ सीझनमध्ये कशा प्रकारे सूट दिली जावी, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी परंतु तितक्याच उपयुक्त असणाऱ्या गोष्टी आपल्याला या रिटेल मार्केटिंगमध्ये किंवा किरकोळ विपणनाच्या बाबतीमध्ये विचारात घ्याव्या लागतील. आणि त्यामुळं जे घटक विचारात घ्यावे लागतात किंमत निश्चित करताना, त्या घटकांचा सखोल अभ्यास इथं करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स, योजना किंवा फॅसिलिटीज ज्या ग्राहकांना दिल्या जातात त्याचाही विचार मुख्यत्वे इथं करावा लागतो. मग त्याच्यामध्ये कूपन असेल, फ्री सॅम्पल्स असतील, एक्झिबिशन असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार इथं करावा लागतो. अलीकडच्या काळामध्ये अनेक या रिटेलर्सद्वारा की ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेनसुद्धा मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. जाहिरातीची मोहीम हाती घेतली जाते. या जाहिराती कशा प्रकारे करायच्या वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला सखोलपणे इथं पाहता येतील. आणि त्याचबरोबर केवळ प्रोड्युसरचं ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन पुरेसं नाही, तर ते रिटेलरने सुद्धा ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन हाती घ्यावं. अनेक मॉल ते घेतात हे आपण पाहतो. त्याचबरोबर महत्त्वाचा विषय रिटेल शॉपच्या बाबतीमध्ये किंवा रिटेलच्या बाबतीमध्ये आहे तो आफ्टर सेल सर्व्हिस. अनेक उत्पादनं अशी आहेत, मुख्यत्वे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स असतील, मग ते वॉशिंग मशीनसारखं प्रोडक्ट असेल किंवा टी व्हीसारखं प्रोडक्ट असेल, LCD आहे, LED आहे, कम्प्युटर्स आहेत, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत, किंवा याचं 2 व्हीलर वगैरे याचं रिटेलिंग करणारे जे सब डीलर्स असतील, यांच्याकडे आफ्टर सेल सर्व्हिस किती चांगल्या प्रकारे, विक्रेतर सेवा ज्याला म्हणतो, ती किती चांगल्या प्रकारे दिली जाते, यावर त्या विक्री प्रक्रियेचं यश हे अवलंबून असतं, त्या विपणन प्रक्रियेचं यश हे अवलंबून असतं. आणि त्यामुळं आफ्टर सेल सर्व्हिससुद्धा कशा प्रकारे दिली जाते, त्यावर कुठं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, नेमकं ग्राहक प्राधान्यक्रमानं कुठल्या प्रकारच्या विक्रेतर सेवेला अधिक महत्त्व देतात किंवा त्यांना विक्रेतर सेवा कोणत्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये मुख्यत्वे लागते आहे, त्याच्यासाठीचं कौशल्य कोणतं आहे, त्याला कोणत्या प्रकारचं एक्सपर्टाईज गरजेचं आहे, याचाही सखोल विचार ह्या रिटेलिंगमध्ये किंवा रिटेल मार्केटिंगमध्ये करावा लागतो. आणि तेही प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मिळावं या उद्देशानं हा विषय तुमच्यासमोर आणलेला आहे. तुम्ही या विषयाचं भरभरून स्वागत तर करालच, याच्याबद्दल मग दुमत नाहीच, पण प्रॅक्टिकल नॉलेज घेत असताना केवळ तो अभ्यासक्रम पूर्ण करायचा म्हणून नव्हे, तर निश्चितपणे आपल्याला पुढं भविष्यामध्ये या प्रॅक्टिकलचा उपयोग व्हावा या उद्देशानं व्हिजिट करायच्या आहेत. आणि त्या व्हिजिटद्वारा वेगवेगळ्या ठिकाणच्या तुम्हाला
निश्चितपणे प्रॅक्टिकलचं ज्ञान मिळेल आणि तुम्ही ते घ्याल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा जो छोटासा इंट्रोडक्टरी पार्ट रिटेल मार्केटिंगचा होता तो तुमच्यासमोर मांडलेला आहे. आपण इथं थांबतो आहोत. आपले रेग्युलर तास या शॉर्ट टर्म कोर्सचे चालू आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होत असताना समजा आपण फेस टू फेस भेटत नसलो तरीसुद्धा तुम्हाला एखादं ज्ञान आहे, कारण तुमच्यापैकी काही लोकांचे स्वतःचे घरचे व्यवसाय आहेत आणि त्यामुळं तिथले जे अनुभव आहेत ते अनुभवसुद्धा तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता. त्याचंही आम्ही ॲप्रिसिएशन करू. तर या ठिकाणी मी इथं थांबतो आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.